नमस्कार मित्रांनो. तर आजपासून आपण स्टॉक मार्केट प्युअर मराठीमधून झिरो टू हीरो अशी पूर्ण प्लेलिस्ट आपण घेणार आहोत, बनवणार आहोत. ज्यामध्ये स्टॉक मार्केट काय आहे इथपासून फ्युचर्स, ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्हज, फॉरेक्स, क्रिप्टोज कशा पद्धतीने चालतात, याचं पूर्ण आणि पूर्ण नॉलेज तुम्हाला मी देणार आहे. कारण की नॉलेज घेऊनच जर तुम्ही ट्रेडिंग केलं, नॉलेज घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये उतरलात, तर तुमचा एक एज खूप चांगल्या पद्धतीने राहतो. आज जर तुम्ही बघितलं, की ऑप्शन्समध्ये 99% लोकं फेल्युअर आहेत. ते का फेल्युअर आहेत? त्यासाठी मी एक फ्री वेबिनार सुद्धा लॉन्च करणार आहे. तो वेबिनार एक 2 ते 2.5 तासाचा वेबिनार असणार आहे. ज्यामध्ये ऑप्शन्समध्ये 99% लोकं का लॉस करतात? त्याच्यामागचं मॅथेमॅटिक्स, सायन्स आणि लॉजिक्स हे तुम्हाला कॅल्क्युलेशन्ससह तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचा डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता. तर आता ही जी सीरीज आहे, ही सीरीज जे नवीन इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना मार्केटविषयी माहिती नाही, स्टॉक मार्केट काय आहे, एन-एस-सी, बी-एस-सी काय आहे, इथून ज्यांची सुरुवात आहे, तर त्या सर्वांसाठी ही सीरीज खूप महत्त्वाची असणार आहे. आय-पी-ओ कसा लॉन्च होतो, कशा पद्धतीने मार्केट चालतं, इक्विटी काय आहे, डेरिव्हेटिव्हज काय आहे, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आपण इतक्या डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि ह्या शिकत असताना तुम्हाला असे काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे पॉइंट्स तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही YouTube चॅनलवर मिळाले नसतील. जे काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी फक्त ₹50,000 घालून, लाख रुपये घालून कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकायला भेटतात. ह्या सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे मी देणार आहे. तुम्ही जर बघितलं असेल, तुमच्या आजोबांनी, पणजोबांनी जे तुम्हाला तुमच्यासाठी जे प्रॉपर्टीज सांभाळून ठेवल्या होत्या, तर त्या लाँग टर्ममध्ये त्या प्रॉपर्टीजची व्हॅल्यू किती मोठी झालेली आहे. पण आज तुम्ही काय करता आहात? तर तुम्ही कोणत्या पद्धतीने जनरेशनल वेल्थ गोळा करण्याचं किंवा कमवण्याचं काम करत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण डिस्कस करणार आहोत आणि एंड टू एंड हे सगळं नॉलेज शेअरिंग असणार आहे. आज स्टॉक मार्केट काय कसं काम करतं, एन-एस-सी, बी-एस-सी आणि सेबी ह्या एंटिटीज काय आहेत, या टर्मिनॉलॉजीज आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊन टाकू. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला पूर्ण मार्केटचं लर्निंग करताना आपले जे काही फ्युचरमध्ये व्हिडिओज येणार आहेत, तर ह्या टर्मिनॉलॉजी एकदा क्लिअर झाल्या, कन्सेप्ट म्हणजे पक्के क्लिअर झाले, की नंतर तुम्हाला पुढे जाऊन ह्या सिंपल डाउट्स येणार नाही. स्टॉक मार्केट म्हणजे वेगवेगळ्या मल्टिपल कंपनीचा एक समूह, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज ह्या बायिंग आणि सेलिंग केल्या जातात आणि बायिंग एंड सेलिंग करून हजारो, लाखो, करोडो इन्व्हेस्टर्स वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपली स्वतःची पैसे गुंतवतात आणि त्यानंतर ते पैसे त्यांना जेव्हा वाटतील तेव्हा ते पैसे काढूनही घेऊ शकतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसला आपण एक स्टॉक मार्केट असं नाव देतो. आता ह्या मार्केटमध्ये असतात थोडक्यात हा ट्रेडिंग चालतो. म्हणजे धंदा चालतो स्टॉक मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा. खरेदी-विक्रीचा धंदा कोणामध्ये चालतो? तर खरेदीदार म्हणजे बायर्स असतात आणि सेलर्स असतात. आता कसली खरेदी-विक्री चालते? खरेदी-विक्री ही चालते ही कंपन्यांच्या स्टॉक्सची म्हणजे शेअर्सची. आता कंपनीचे शेअर्स काय आहेत? तर त्याआधी कोणत्या कंपन्यांची खरेदी-विक्री ह्या स्टॉक मार्केटमध्ये होते? तर स्टॉक मार्केटमध्ये खरेदी-विक्री ही फक्त आणि फक्त स्टॉक मार्केटमध्ये ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांचीच खरेदी-विक्री या स्टॉक मार्केटमध्ये होती. असं नाहीये, की तुम्ही XYZ कोणतीही छोटीशी कंपनी असू दे, ती स्टॉक मार्केटमध्ये जर लिस्टेड नसेल, तर त्या कंपनीमध्ये आपण त्याची खरेदी किंवा विक्री किंवा त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी आपण करू शकत नाही. तर इन्व्हेस्टर्स म्हणजे काय आहे? इन्व्हेस्टर म्हणजे जे स्टॉक एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स हे खरेदी करतात, त्याला आपण इन्व्हेस्टर असं म्हणतो. कंपनीज ह्या लिस्ट कशा पद्धतीने होतात? तर त्याआधी 2 जे फिनॉमिना आहे, एन-एस-सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी-एस-सी हे दोन्ही आपण समजून घेऊया. तर आता एन-एस-सी काय आहे? एन-एस-सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. 1992 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे आणि आपल्याला ह्या सर्व ज्या कंपन्या आहेत, तर ह्या सर्व कंपन्यांची जी लिस्टिंग होत असते स्टॉक मार्केटमध्ये. तर लिस्टिंग होण्यासाठी कोणतीतरी एक ऑर्गनायझेशन पाहिजे, ज्यावरती आपण ह्या कंपन्या लिस्ट करतो. तर ह्या कंपन्यांची लिस्टिंग ही एन-एस-सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बी-एस-सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या एक्सचेंजवरती आपण ह्या कंपन्यांची लिस्टिंग करत असतो. तर ही कंपन्यांची लिस्टिंग कोणी पण करू शकतं का? ऑफ नाही. ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, आत्ता छोट्या कंपन्या आहेत आणि कंपनीची जर इच्छा असेल, की मला आता प्रायव्हेट राहायचं नाहीये, मला पब्लिक फंडेड कंपनी व्हायचं आहे. म्हणजे मला लोकांच्या पैशातून कंपनी मोठी करायची आहे, पैसा उभा करायचा आहे आणि माझ्या कंपनीची ग्रोथ करायची आहे. तर असं जर तुमची इच्छा असेल एखाद्या कंपनीची, तर त्या कंपन्या सगळ्या ह्या
लिस्ट करण्यासाठी सेबीकडे रिक्वेस्ट पाठवतात, की आम्हाला आमची कंपनीचा आय-पी-ओ लॉन्च करायचा आहे. आय-पी-ओ म्हणजे काय? तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे एक्स-वाय-झी कंपनी आहे. त्या कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत किंवा ओनर्स आहेत, त्यांची इच्छा आहे, की मला ह्या कंपनीला मोठं करायचं आहे आणि त्यासाठी मला जास्त पैशाची गरज आहे. मला पब्लिकमधून फंड्स रेज करण्याची गरज आहे. तर त्या प्रोसेस करता हे सगळं करण्याकरता मला ती माझी कंपनी जी आहे, ती स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर करावी लागते. त्यालाच आपण म्हणतो त्याला लिस्ट करावं लागते आणि लिस्टिंग म्हणजेच आय-पी-ओ लॉन्च होतो असं म्हणतात. आय-पी-ओ म्हणजे काय? की नवीन कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये एन-एस-सी असू दे किंवा बी-एस-सी असू दे, ह्यामध्ये लिस्ट करण्याची जी प्रोसेस आहे आणि लिस्ट करण्याच्या प्रोसेसला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं नाव देतो. तर हे 2 मीडियम आहेत. एक तर तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आपली कंपनी रजिस्टर किंवा लिस्ट करू शकतात किंवा तुम्ही तुमची कंपनी ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्ट करू शकतात किंवा रजिस्टर करू शकतात. हे 2 आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दिल्लीतून चालू झालं होतं आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मुंबईतून चालू झालं होतं. जर बघितलं तर प्रोसेस ऑफ लिस्टिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर कसं होतं बघा. पहिले डिसिजन घेतला जातो. द कंपनी डिसाइड्स टू गो पब्लिक अँड रेज कॅपिटल थ्रू आय-पी-ओ. आय-पी-ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. कंपनी डिसाईड करते, की मला पब्लिकमध्ये जाऊन माझं कॅपिटल रेज करायचं आहे. तर ह्या केसमध्ये हा पहिले डिसिजन घ्यावा लागतो. नंतर ते प्रिपरेशन करतात. प्रिपरेशनमध्ये काय येतं? द कंपनी अपॉइंट्स ॲडवायझर्स अँड प्रिपेअर्स अ डिटेल्ड प्रॉस्पेक्टस. तर ते ॲडवायझर नेमतात आणि ॲक्चुअली ज्याची त्याची कंपनी लिस्ट करण्यासाठीची ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, ज्या काही बॅकग्राऊंड वर्क आहे, तर त्याचं एनालिसिस करायला ते चालू करतात. नंतर हे कोणाकडे जातं? रिक्वेस्ट कोणाकडे जाते? सेबीकडे जाते अप्रूव्हलसाठी. असं नाहीये, की कुणीही जाऊन कधीही उद्या लिस्ट होऊ शकतं. सेबीचं अप्रूव्हल लागतं आणि ह्या सगळ्या स्टॉक मार्केटवरती एन-एस-सी, बी-एस-सी आणि या सगळ्या स्टॉक मार्केटवरती सेबी ही एंटिटी अशी आहे, जी गव्हर्नमेंटची एंटिटी आहे आणि ह्या सगळ्या सेबीचं कंट्रोल ह्या पूर्ण स्टॉक एक्सचेंजवरती असतं. म्हणून सर्व कारभार हा सुरळीत पद्धतीने चालू असतो. आता सेबीचं अप्रूव्हलमध्ये काय असतं? The company submits its prospectus to SEBI for approval and ensuring compliance with regulations. ह्यामध्ये काय होतं, की सेबीचे काही रूल्स असतात, काही अटी असतात. या सर्व नियम आणि अटींना पाळून आपण कंपनी लिस्ट करू इच्छितो, तर ह्याचं अप्रूव्हलसाठी सेबीकडे जातं आणि सेबी ह्याला अप्रूव्हल देते. जर सेबीचं अप्रूव्हल आपल्याला कंपनी लिस्ट करण्यासाठी मिळालं, तर आपण लिस्टिंगची प्रोसेस चालू होती, ज्यामध्ये कंपनी चूजेस अ स्टॉक एक्सचेंज अँड अंडरगोज ड्यू डिलिजन्स फॉर लिस्टिंग. तर कोणत्या आता बी-एस-सीमध्ये तुम्हाला लिस्ट करायची आहे तुमची कंपनी, की एन-एस-सीमध्ये करायची आहे. तर ह्याचा डिसिजन हा कंपनी घेते, की मला ह्या दोघांमध्ये कोणती मला सुटेबल आहे, मी कोणत्या एक्सचेंजमध्ये मला लिस्ट करायची आहे. आणि नंतर ॲक्चुअलमध्ये आय-पी-ओ लॉन्च म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ज्या दिवशी ॲक्चुअली मार्केटमध्ये कंपनी ही लॉन्च होते. तर शेअर्स आर ऑफर्ड टू द पब्लिक ॲट अ डिटरमाइन्ड प्राइस अँड द कंपनी शेअर्स आर लिस्टेड अँड ट्रेडेड. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये, की आय-पी-ओमध्ये आता कंपनी पहिल्यांदाच लिस्ट होती मार्केटमध्ये. तर त्याची एक इनिशियल प्राइस आपल्याला फिक्स करून द्यावी लागते. तर ह्या इनिशियल प्राइसला आपण म्हणतो आय-पी-ओची प्राइस. तर जेव्हा तुम्ही बघितलं असेल, की आय-पी-ओ हा मार्केटमध्ये येतो, तर त्याची एक प्राइस बँड असतो. 390 ते 400, 200 ते 210. तर ही प्राइस जी असती, तर हा प्राइस असतो. ह्या प्राइस बँडमध्ये तुम्ही पहिल्यांदा शेअर्स घेऊ शकतात आणि ॲक्चुअल जेव्हा लिस्टिंग होते, तर लिस्टिंग होताना ज्या पद्धतीने किती पद्धतीने लोकांनी इंटरेस्ट दाखवला आहे, त्या पद्धतीने मार्केट लिस्ट झाल्यानंतर वरती किंवा खाली आणि ॲक्चुअल इन्व्हेस्टरची बायिंग आणि सेलिंग ही आय-पी-ओ कंपनीमध्ये कंपनी जेव्हा ॲक्चुअल त्याची लिस्टिंग होते मार्केटमध्ये, तर त्या दिवसापासून आपण हे सगळे पब्लिकली अवेलेबल असतील त्या कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी. तर ह्या पद्धतीने ही पूर्ण प्रोसिजर चालते, ज्याच्यामध्ये आय-पी-ओ आणि कंपनी ही स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होत असते. आय होप तुम्हाला हे जे बेस आहे, हा बेस तुम्हाला कळाला असेल. तर तुम्हाला ह्यामध्ये काहीही कसल्याही पद्धतीचा डाउट असेल, कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाउट्स विचारा. जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डाउट्स क्लिअरिफिकेशन पहिले करूया आणि नंतर आपण नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया. सो दॅट आपले कोणतेही डाउट्स मागे राहणार नाही आणि सर्व गोष्टी एकदम क्लिअर कट आपल्याला समजून जातील. आपल्याला स्टॉक मार्केटचं असं नॉलेज घ्यायचं आहे. मी स्वतः 5-5.5 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ॲक्टिव्ह आहे. स्टॉक मार्केटमध्ये मी ऑप्शन्स, ऑप्शन बायिंग, ऑप्शन सेलिंग, फ्युचर्स, देन क्रिप्टो पण मी करून बसलेलो आहे आणि स्टॉक इन्व्हेस्टिंग ही माझी चांगल्या पद्धतीने चालू आहे.
तर ह्या सर्व मी भरपूर सारे पेड कोर्सेस केलेले आहे आणि या सर्व नॉलेज मी समराईज करून आपल्या महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी, माझ्या छोट्या मित्रांसाठी एक चांगल्या पद्धतीच्या YouTube सारखा फ्री रिसोर्सचा वापर करून हे नॉलेज शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट्समध्ये तुमचे सर्व काही डाउट्स विचारा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा. त्याची लिंक शेअर करा. सो दॅट येणारे जे आपले स्टेप बाय स्टेप, फेज बाय फेज सगळे व्हिडिओ येणार आहेत. तर व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये जो आपला व्हिडिओ नंबर 2 असणार आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत, की जसं इन्व्हेस्टमेंटच्या कोणत्या-कोणत्या पद्धती किंवा कोणत्या-कोणत्या पद्धती आपण अवलंबतो लाँग टर्ममध्ये. तर आज मराठी लोकं जे आहेत, तर ते जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात किंवा सोन्यामध्ये भरपूर लोकांची इन्व्हेस्टमेंट असते. तर जमीन झालं, सोनं झालं किंवा बँकमध्ये एफ-डी करतात लोकं. तर बँकेमध्ये किंवा काही जण जे आज नवीन तरुण आहेत, तर काही जण हे म्युच्युअल फंडात पण पैसे टाकत असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप अतिशय चांगल्या आहेत. पण जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ॲक्टिव्ह नसाल, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हॉल्वमेंट तुम्ही जर घेत नसाल, तर स्टॉक मार्केट काय आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीचे सेगमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जनरेशनल वेल्थ आपण कमवू शकतो. तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत.